संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे। 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 8व्यांदा बजेट सादर करतील, तर 31 तारखेला दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक। उत्तम जानकर आमदारकीचा राजीनामा देणार। दिल्लीमधील मुख्य निवडणूक आयुक्तांकडे 23 तारखेला राजीनामा देतील। बॅलेट पेपरवर माझ्या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी, जानकरांची मागणी। राजन साळवेंच्या मुलाच्या व्यावसायिक भागीदाराला एसीबीची नोटीस, दिनकर सावंतांना एसीबीची नोटीस। पालकमंत्री पदाबाबत 1-2 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल। पालकमंत्री पदाबाबत चर्चा सुरू आहे, कुठलीही अडचण नाहीये, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। पालिकेमध्ये शक्य आहे म्हणून तिथे महायुती म्हणून एकत्र लढू, वळसे पाटलांचं वक्तव्य। नांदेडमधील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला जमीन देण्यास विरोध आहे, तर शेतकऱ्यांच्या मताशी मी सहमत, या अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। ढिगारा दिसल्यास आता अधिकाऱ्यांवरील देखील कारवाई होणार। रात्री पण आता अंधाराचा फायदा घेत पुण्यामधल्या नदीपात्रात, नाले आणि रस्त्यांच्या कडेला सर्रासपणे कचरा टाकण्याचे प्रकार वाढलेले आहेत। पुण्यामधील मेट्रोच्या जागेवरील डेंगळे पुलाजवळ उभारण्यात आलेल्या 50 झोपड्यांवर कारवाई। वाढतं अतिक्रमण, बेकायदा फेरीवाले, अनधिकृत बांधकामं यावर धडक कारवाई करण्याची महानगरपालिकेची मोहीम आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आता उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे। एसटीच्या चालक आणि वाहकांना आता महामंडळाकडून प्रत्येकी 10% प्रोत्साहन भत्ता दिला जाईल। राज्याचं सायबर सुरक्षा धोरण 2025 तयार केलं जाईल। माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारांकडून सायबर सुरक्षा धोरण कार्यदलाची स्थापना। 10वीच्या परीक्षेचं प्रवेशपत्र 20 जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे। शाळांना प्रवेशपत्र मुद्रित करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना। पिंपरी चिंचवड आरटीओचं सारथी वाहन संकेतस्थळाचं सर्व्हर डाऊन झालंय। कागदपत्र अपलोडिंग आणि पेमेंट पावती काढताना नागरिकांना मनस्ताप होत आहे। मुंबई विमानतळावर 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कस्टम विभागाकडून 2.5 किलो सोनं आणि 248 कॅरेटचे हिरे जप्त करण्यात आले। बीडमधील घटनेच्या निषेधार्थ उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा कालावधीमध्ये 3 रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील, तर मोर्चासाठी 3 डीएसपी, 70 अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त। उद्याच्या संभाजीनगरमधील मोर्चात मनोज जरांगे उपस्थित राहतील। हत्या प्रकरणाची साखळी शोधणं गरजेचं आहे, खूप मोठं रॅकेट आहे, जरांगेंचा आरोप। बीडच्या केजजवळील नांदूर फाट्यावरील धाब्यावर देशमुखांच्या हत्येचं कट शिजल्याची शक्यता आहे। 4 दिवसांपूर्वी सीआयडी पथकाकडून हॉटेल मालकाची चौकशी। बीडच्या पाटोद्यामधील ममदापूरच्या सरपंच मंगलाबाई मामदे यांना जीवे मारण्याची धमकी। याआधी देखील मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची सरपंचांची मागणी होती। आता मुलानं आत्महत्या केली आहे, त्याला न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करेन, सरपंचांचा हा इशारा। ज्योती जाधवच्या नावे सोलापूरमध्ये कोट्यवधींची संपत्ती। बार्शीच्या शेंदरी गावात ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर 4 जमिनींचा सातबारा आहे। अंजली दमानिया यांचा हा दावा। ज्योती मंगल जाधव यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ झाली आहे। 3 महिन्यांपासून मजुरी न मिळाल्यानंच शिंदे माने कुटुंबाकडून खंत व्यक्त। सारंगी महाजन यांच्याकडून संतोष देशमुख कुटुंबियांची भेट। सारंगी महाजन या धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मामी आहेत। हिंगोलीच्या हिरडीमध्ये मनोज जरांगेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। बीडमध्ये झालेल्या घटनेचा हिरडी ग्रामस्थांकडून निषेध। शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची वर्ध्यामधील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात अचानक भेट। पंकज भोयर यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला। बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाला देशभरातील शेतकऱ्यांची गर्दी। कृषी प्रदर्शन 20 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुलं राहील। धुळे जिल्ह्यातील 2002 शाळांपैकी फक्त 566 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या शासनाच्या आदेशाला शाळा प्रशासनाकडून केल्याची टोपली दाखवण्यात आली आहे। गोंदिया गंगाझरी विभागामध्ये पॉवर ब्लॉकमुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। 18 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान अनेक गाड्या प्रभावित झाल्यात। एसटी महामंडळाकडून 62 वर्षांहून अधिक वय नसलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनुबंध तत्वावर कामावर घेण्याचा निर्णय। एसटीच्या निर्णयाचा चंद्रपूरमध्ये युवक काँग्रेसकडून कडाडून विरोध। कोल्हापुरात कंदमुळं आणि औषधी वनस्पतींचं प्रदर्शन। प्रदर्शनामध्ये 100 प्रकारची मुळं आणि औषधी वनस्पतींचा समावेश।
जालना महानगरपालिकेचा सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर हातोडा. वाळकेश्वर नगर भागामधील 10 अतिक्रमण जमीनदोस्त झालेले आहेत. अतिक्रमण स्वतःहून काढा, अन्यथा कारवाई करू, पालिकेचा इशारा. हिंगोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा हैदोस. रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसह वन्य प्राण्यांकडून मोठं नुकसान. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. मध्ये पपईच्या दरामध्ये वाढ. पपईची 9 ते 10 रुपये प्रति किलोच्या दरानं विक्री. शेतकऱ्यांना दिलासा.